फॉरेनची निकोल बेली बनलीये बागिणीची सून। बागिन गावचा मंदार माळी यांच्या सोबत निकोल बेली हिचा विवाह अगदी पारंपरिक पद्धतीने बागिणी गावामध्ये संपन्न झालाय। या लग्नाला फॉरेनच्या पाहुण्यांची मोठी गर्दी होती। तेव्हा हा फॉरेनच्या कालांतराने त्यांचं प्रेमात रूपांतर झालं, परंतु हे रूपांतर झाल्यानंतर त्यांच्या भेटीचं एक आई वडिलांना विचारल्याशिवाय मला निर्णय घेता येत नाही, म्हणून त्यांना मार्च 2016 मध्ये आम्हाला विचारलं आणि त्यांनी परवानगी मागितली। आता कार्यक्षणमध्ये आम्ही सुद्धा थबकलो, पण निकोलचं देखील आम्ही म्हणणं विचारून घेतलं। निकोलला मुंबईत त्यांना आणलं होतं। निकोलच्या आई वडिलांनी पण तेच सांगितलं, जर मंदारच्या आई वडिलांनी स्वीकारलं तर आमची लग्नाला तयारी आहे। आता म्हटलं ते एवढे तयार आहे तर मग आम्ही देखील घरचे आमचे जावई मुलगी भाऊ वगैरे आम्ही सगळे बसून विचार केला आणि मग आम्ही ठरवलं की आपण देखील अमेरिकेची मुलगी सून म्हणून घ्यायला काही हरकत नाही त्यावेळेला। आणि मग हा विचार पक्का झाल्यानंतर आम्ही आज या ठिकाणी बागणी ग्रामीण भागामध्ये बागणी खेड्यामध्ये भारतीय पारंपरिक पद्धतीने हिंदू पारंपरिक पद्धतीने त्याचं आम्ही धूमधडाक्यात लग्न लावून दिलं। मंदार त्यांनी मुलगी अमेरिकेची पसंत केली, ती आम्ही मान्य केली आणि तिचा माझा संवाद होत नव्हता, पण नवीन एक ॲप आल्यामुळे आम्ही दोघी संवाद करू शकतो। ती इंग्लिशमध्ये बोलली तर ॲपमध्ये टाकलं तर मराठीत येतं, मी मराठीत टाकलं की तिला इंग्लिशमध्ये जातं। त्याच्यामुळे आमचा दोघींचा संवाद चांगला होतो आणि तिचं जेव्हा ती समोर असते तेव्हा तिच्या स्पर्शातून मला ते जाणवतं की तिला काय बोलायचंय ते, आणि तिची नजर आणि स्पर्श मला खूप काही सांगून जातो। साता समुद्र पार आले, मला खूप छान वाटतंय, मला खूप अभिमान आहे तिचा। My name used to be Nicole Bailey, but now it is Nicole Mandar Mali. I met Mandar through some mutual friends, and we quickly became very close. And we wanted to have our wedding here for a chance to experience an Indian culture wedding and to be with all these warm and welcoming people. Our first impressions are that it's wonderful and everybody's very kind and very loving. Bagani सुंदर आहे। माझं नाव मंदार विलास माळी आहे। आज माझं लग्न आहे आणि ही माझी बायको इकडे बसली आहे, तिला तुम्ही बघाल आता। आणि आम्ही तिला भेटलो शिकागोमध्ये। आम्ही गेलेलो मास्टर्स करायला 8-10 वर्षापूर्वी। माझ्या मित्राच्या एका बर्थडे पार्टीमध्ये ती मला भेटलेली। तिथे भेटल्यावर आमची चांगली मैत्री झाली। 7-8 महिन्यानंतर मस्त प्रेमात पण पडलो आम्ही। आता 2 वर्षानंतर आज लग्न आहे। खूप आनंद आता। इकडे का करायचं लग्न ठरवलं, कारण तिला इकडचे परंपरा आणि हे इकडचं कल्चर शिकायचं होतं, म्हणून इकडे ठरवलं। आतून हिचे मैत्रिणी मित्र आणि तिचे आई वडील वगैरे सगळ्या खूप पसंत होतं इकडे भारतातच लग्न करायचं आणि छोट्या गावातच करायचं, म्हणून इथे ठेवलेलं आहे। आज आता शेवटचा दिवस आहे लग्नाचा। ते लग्न झालं की ते परत जाणार आहेत, पण त्यांना खूप आनंद झालेला आहे, कारण वेगळ्या प्रकारचं लग्न बघायला मिळालं आणि मुलीने इकडेच लग्न करावं अशी त्यांची पण इच्छा होती। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली।